कोल्हापूरच्या निकालावरून कागलमध्ये कल्ला रंगलाय। नेमका काय सुरू आहे पाहूया हा रिपोर्ट। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या पराभवासाठी महायुतीनं शर्थीचे प्रयत्न केले। खुद्द नरेंद्र मोदींची सभा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तळ ठोकून बसले, पण तरीही संजय मंडलिकांना विजयी गुलाल उधळता आला नाही। शाहू महाराज संजय मंडलिकांविरुद्ध तब्बल 1.5 लाखांहून जास्तीच्या मतांनी जिंकले। मंडलिकांच्या या पराभवात महायुतीच्या नकारात्मक प्रचाराचाही मोठा वाटा राहिला। भाजपनं याआधी जेव्हा संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवलं त्यावेळी आम्ही कोल्हापूरच्या गादीचा सन्मान केल्याचा दावा केला होता। मात्र यावेळी ते विरोधात असल्यामुळे याच महायुतीनं शाहू महाराज हे रक्ताचे वारस नसून दत्तक पुत्र असल्याचा मुद्दा काढला। खुद्द राजश्री शाहू महाराजच ज्या कोल्हापूर नगरीत दत्तक आले त्याच कोल्हापुरात असा प्रचार लोकांना रुचला नाही। म्हणूनच बरोबरीचं आमदारांचं संख्याबळ असूनही महायुतीच्या मतदारसंघात शाहू महाराज आघाडीवर राहिले। कोल्हापूर लोकसभेत कोणत्या भागात कुणाला किती लीड मिळाली ते पाहूया। चंदगड विधानसभेत शाहू महाराजांना 8,938 मताधिक्य मिळालं। राधानगरी शाहू महाराज 65,604 मतांचं लीड। कोल्हापूर दक्षिणेत शाहू महाराजांना 6,702 मतांचं लीड। कोल्हापूर उत्तरेत 14,528 मतांचं लीड। करवीरमध्ये शाहू महाराजांना सर्वाधिक म्हणजे 71,395 मतांचं लीड आणि एकट्या कागलमध्ये शिंदे गटाच्या संजय मंडलिकांना 13,858 मतांचं लीड मिळालं। कोल्हापूर लोकसभेतल्या 6 विधानसभांमध्ये 3 आमदार महायुतीचे आणि 3 आमदार महाविकास आघाडीचे होते। मात्र शाहू महाराजांनी 5 विधानसभांमध्ये आघाडी घेतली। शाहू महाराजांच्या प्रचारात सतीश पाटील अर्थात बंटी पाटील आघाडीवर होते। त्यात एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातच बंटीची घंटी वाजव असं केलेलं विधान विरोधकांनाच अजून ऊर्जा देऊन गेलं। अरे तुमचा टोल मी बंद केलं, सरकारने भरपाई दिली तुमच्यासाठी आणि टोल बंद केला। आणि कोणी लावला होता? कोण? पाटील बंटी। त्यांची घंटी आता वाजवायची। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। आता महायुतीत कोल्हापूरच्या पराभवावरून चिंतन सुरू आहे। शाहू महाराजांकडे जमिनी असल्यामुळे त्यांचा विजय झाला असा अजब तर्क अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफांनी लगावलाय। पहिली पोस्ट जी टाकली ती कोणी टाकली? ती पोस्ट टाकल्यानंतर त्या पोस्टवर खालचे कमेंट्स काय आले? मला ह्या जस्टिफिकेशन करायच्या गेममध्ये काय पडायचं नाही आहे। हे ब्लेम गेम्स, ॲक्शनला रिॲक्शन सोशल मीडियावर चालू राहणार। माझं तेच म्हणणं आहे की जे काय ओव्हरऑल रिझल्ट कोल्हापूर लोकसभेचा आलेला आहे, आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठं कमी पडलो। हे बाकीचे ब्लेम गेम हा बालिशपणा चालू राहतो। संजय मंडलिकांचा जो या कागल तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये गट आहे त्या गटाला माहिती आहे कुणी प्रामाणिकपणानं प्रचार केलेला आहे, कोण अप्रामाणिक आहे, त्यावर मला चर्चा करण्याची आवश्यकता नाही। परंतु छत्रपती शाहू महाराज हे फार मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला स्वतःला वाटत होतं। कारण एका बाजूला दलित, एका बाजूला अल्पसंख्याक समाज, त्यांच्या जिल्हाभर असलेल्या जमिनी, हे सगळं बघतात ते 3 लाख वास्तविक ह्या निकालानंतर व्हायला पाहिजे होतं असं वाटत होतं। परंतु 1,48,000 मतावर जनतेनं रोखले गेलेलं आहे। त्यामुळं महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, कमी अधिक काम केलं असेल। परंतु आमच्या मतदारसंघापुरतं संजय मंडलिकांचा गट हा गावागावात आहे, त्यानं बघितलेला आहे, पाहिलेला आहे। त्यामुळं त्याला परत त्यांनी पुरावा देण्याची आवश्यकता नाही। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से।
भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.